रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जिल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। नागज घाटात अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह पेटवला। अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह सापडला आहे। नागज ते भिवघाट रस्त्यालगत अज्ञात तरुणाचा जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह पोलिसांना आढळून आला असून या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही। नागजपासून 3 किलोमीटर अंतरावर अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला आहे। घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक मिरज विभाग प्रनिल गिल्डा, कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार, विनायक मसाळे यांनी भेट देऊन पाहणी केली। घटनास्थळावर तरुणाला जाळण्यासाठी वापरण्यात आलेला तेलाचा कॅन मिळून आला आहे। पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली असून खुनाच्या तपासकामी पथके रवाना करण्यात आली आहेत। नागज ते भिवघाट या रस्त्यावर नागजपासून साधारणपणे 3 किलोमीटर अंतरावर घाट लागतो। या घाटामध्ये संरक्षण कठडे आहेत। यामध्ये एका संरक्षण कठड्याला लागून घाटामध्ये खालच्या बाजूस एका तरुणाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार कवटेमंकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी एका तरुणाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह पडलेला दिसून आला। खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे।